सेमीफायनल नंबर 2 ला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. निश्चितच बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. एकता कसारा विपक्ष त्यांना फाईट देत असताना टीम मैदानावरती सुरुवात करते. इन्शा स्पोर्ट शिरोळ. पहिल्याच बॉलवरती अतिशय नाट्यमय घडामोड इथं पार पडताना पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथं गॅदर केलं आणि 0 धावांवरती इथं संतुष्ट राहत आहेत. पहिला बॉल डॉट येतोय. गोलंदाजी करत असताना शिवराम. शिरोळ संघासाठी पहिलं षटक. यावेळेस बॉडी लाईन फुलटो चेंडू. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर आक्रमक भूमिका आणि जागेवर बरोबर फिल्डर. आक्रमकतेला उत्तर दिलंय. सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला पहिला हादरा एकता कसाराला. आपण पाहाल तर एकही धाव अद्यापर्यंत खर्च नाही. सुरुवातीचे 2 चेंडू शिवरामच्या माध्यमातून आपण पाहिले. पहिला फलंदाज माघारी परतलाय. यावेळेस शिवरामचा हा चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर थर्डमॅनच्या दिशेने जातोय. सिंगल एक धावी. एका धावेची मदत धावफलकाला करतायत आणि श्री गणेशा बॅटिंग करत असताना तीन चेंडू टाकून झालेत. केवळ एकच धाव इथं आली आहे. एक विकेट इथं अर्जित करतायत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी शिवरामच्या माध्यमातून आपण पाहताय. इनसाइड आउट खेळलेला फटका. जबरदस्त प्रहार केलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना प्रॉपर कटी क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडू सीमा पार चौकार. चौकार येतोय. बॅटिंग करत असताना प्रवीणनं ठोकलेला हा चौकार या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रवीण गोडे. यावेळेस चेंडू चेक केला जाईल. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच दंडित करतायत. वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना अजून एक धाव येते. धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 6 धावा इथं स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शिवराम राईट अमोर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला बीट केलंय. सरळ चेंडू जातोय त्या ठिकाणी. घोषांकित क्षेत्र आहे त्या दिशेनं. इथं आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा. 2 धावा इथं येत आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहाल तर 5 चेंडू फेकून झालेत. 8 धावा इथं खर्च करतायत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. शिवराम. पहिल्या षटकाची जिम्मेदारी खांद्यावरती आहे. आपण पाहाल तर अद्यापपर्यंत सुंदर गोलंदाजी. संघासाठी अप्रतिम दर्जाचा टप्पा. विकेट सुद्धा मिळाली आहे. इथं प्रवीणसाठी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल लेफ्टी बॅट्समन. मैदानावरती आपण पाहाल संध्याकाळच्या वातावरणाकडे आपण हळूहळू झुकतोय आणि निश्चित आपण पाहाल तर वेगानं हवा व्हायला सुरुवात झाली आहे.
सेमीफायनल नंबर 2 ची मॅच या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहता या अगोदर श्री गणेश बिरवाडी हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. आई गावदे स्पोर्ट्स क्लब लाहे संघाचं स्वप्न इथं भंग झालं. अतिशय चुरशीची मॅच आजच्या दिवसात आपण पाहिलं असेल तर सर्व मॅचेस अतिशय सुंदर. इथं अजून एक महत्वाची मॅच चालू असताना एका बाजूने बॅटिंग करतायत संघ मैदानावरती खेळत असताना आपण पाहता एकता कसारा यावेळेस पाहायला मिळतोय सिंगल धावेचा प्रयत्न करतायत. निश्चितच त्याचबरोबर लाहे ग्रामपंचायतीच्या लाडक्या माजी सरपंच ताई आदरणीय विजाताई भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हिराताई भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सेमीफायनलची मॅच मैदानावरती आपण पाहताय जबरदस्त संघर्ष चालू झालाय. बॅटिंग करत असताना एकता कसारा संघ मैदानात बॅटिंग करतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज प्रवीण खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन खेळतोय. निश्चितच सकाळच्या सत्रापासून आपल्या नावावरती आजचा दिवस करायला सुरुवात केली आहे. फलंदाज प्रवीण स्ट्राइक एंड वरती खेळतोय. धावफलक स्ट्राइक वरती प्रेम आणि नॉन स्ट्राइक एंड वरती प्रवीण. यावेळेस आपण पाहताय आडव्या बॅटने जबरदस्त प्रहार केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावांचा हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा येत आहेत धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात या 12 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय
मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वात अगदी डामडौलामध्ये पार पडत असणारी ही अतिशय भव्य दिव्य स्पर्धा लाही प्रीमियर लीग 2025 शेवटचा महाअंतिम दिवस याचीसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि या शेवटच्या दिवसाला गोड करत असताना मंचावरती मान्यवर मंडळी आपण पाहताय त्याचबरोबर प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि सर्वांचं मनोरंजन करत असताना प्रेम अगदी प्रेमानं चौकार षटकार ठोकतोय हा अजून एक दमदार स्ट्रोक षटकार धन्यवाद स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि अगदी या शेवटच्या मोमेंटला आपण पाहताय ज्या मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना प्रार्थनीय होती एसएल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील भाई लकडे तथा यावेळेस पहा हा वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चांगल्या पद्धतीने इथं कमबॅक केलं षटकारानंतर उत्तर दिलंय दुसऱ्या षटकात आपण आहोत गोलंदाज रेहान जिम्मेदारी खांद्यावरती आहे निश्चितच आपण पाहाल तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना सुरुवातीला पाहिलंय मात्र या षटकावरती हल्लाबोल केलाय यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चेक केला जातोय सरळ विकेट किपरच्या हातात जात असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झालाय 2 षटकांचा खेळ संपलाय एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती जोडल्यात त्या 18 धावा काय दोन षटकांचा खेळ इथं संपलेला आहे निश्चितच एका गड्याच्या मोबदल्यात इथं 18 धावा धावफलकावरती एकता कसारा बॅटिंग करत असताना प्रेम आणि प्रवीण लेफ्ट हँडेड फलंदाजांची ही जोडगोळी मैदानावरती खेळतायत चांगल्या पद्धतीने इथं बॅटिंग करतायत सुरुवात आपण पाहाल तर अतिशय आकर्षक देत आहेत 2 षटकांमध्ये 9.00 ची सरासरी राखली आहे 18 धावा धावफलकावरती स्ट्राइक एंड वरती तयार होते प्रवीण गोलंदाज मुनाफ शेख मुनाफचा पहिलाच बॉल चेक केला जाईल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि अवांतरची एक धाव इथं धावफलकावरती जोडतायत स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 19 वरती 19 ऑन द बोर्ड 19 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करतायत मुनाफ शेख राईट आर्म राऊंड द विकेट न या चेंडूवरती खेळलाय फटका त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेनं फिल्डर येतोय त्या ठिकाणी अडवेल आणि तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत एका धावेची मदत येईल धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 20 धावा एक गडी बाद 20 धावा हा चेंडू पहा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईड बॉल येतोय पुन्हा एकदा एक धाव येईल धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एका धावेची मदत पुन्हा एकदा करतायत अवांतरच्या स्वरूपात या धावा वाढतायत मुनाफ शेख गोलंदाजी करत असताना षटकाची जिम्मेदारी खांद्यावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि राईट आर्म राऊंड द विकेट न हा चेंडू चांगला सरप्राइजिंग गुडले स्पॉट वरती पिच केलं वेगानं सरळ निघून जातो विकेट किपरच्या स्वाधीन अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला अगदी समोरून काढलाय बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं निर्धाव स्वरूपात इथं चेंडू संपन्न झालाय राईट आर्म राऊंड द विकेट या चेंडूवरती आडव्या बॅटनं जबरदस्त करा प्रहार
अतिशय आक्रमक फटका आपण पाहू शकताय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. घोडविंदे यांच्याकडनं 3,333 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी अडवतोय. निश्चितच चेंडूला स्टॉप देण्यात यशस्वी जरूर झाले, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत धावफलकाला करतील. या 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. ते 29 वरती 29. प्रेम आणि प्रवीण लेफ्ट हँडेड फलंदाजांची जोडगोळी मैदानावरती. अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन्ही बाजूनं आक्रमक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मुनाफ शेखचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी अटॅक. गोलंदाज मुनाफ 5 चेंडू त्यानं फेकलेत. 11 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात या 29 धावा. सेमीफायनल नंबर 2 या चेंडूवरती बॅटची एज. विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. चांगल्या पद्धतीने इथं षटक संपन्न केलंय. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 3 षटकं संपली. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर रोखलंय 29 या धावसंख्येवरती. तर याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आपल्या सर्वांचं आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने पाहायला गेलं तर या विभागामधील अनेक व्यक्तिमत्वांच्या गळ्यातलं ताळीत असणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे सुनीलभाई लकडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सातत्याने असं म्हटलं जातं की घेता सज्जनांची नावे आणि आम्ही देखील पुण्यवंत व्हावे. ज्यांचं नाव घ्यावं आणि आम्हाला देखील पुण्यवंतासारखं वाटावं असे SL फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. आजकाल काही पोस्ट उपसरपंच ग्रामपंचायत आणेचे सरपंच ग्रामपंचायत आणेचे सर्वांनी सचिनभाई गोडविंदे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. असं म्हटलं जातं विकासांचे महामेरू म्हणून त्यांची ओळख आहे. सन्माननीय सचिनभाई गोडविंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. त्यांच्या समवेत उद्योजक समाजसेवक सन्माननीय मयूरजी चंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. अनिकेतजी घोडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. साखरोली गावातील उद्योजक आणि समाजसेवक आहेत. मंगेशदादा भुते साहेबांची देखील इथे उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. त्यांच्या समवेत उद्योजक समाजसेवक सन्माननीय मंगेशजी पारधी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. मनसे तर चंद्रकांतजी निश्चिते साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. आणि जर पाहायला गेलं तर माजी सरपंच ग्रामपंचायतला आहे सन्माननीय हिराबाई भोईर मॅम यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. प्रमुख उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो अगदी त्याप्रमाणे संपूर्ण आयोजन कमिटी ज्यांची वाट पाहत होती असे SL फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व आणि सातत्याने कुठल्याही प्रकारे आपल्याला कमतरता भासावी दादांना फक्त आणि फक्त सांगावं आणि त्यांच्या माध्यमातून मदतीचा हात मिळावा असे सुनीलभाई लकडे यांची उपस्थिती पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीत आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रिहान आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती सध्याच्या स्थितीला. फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला. नो बॉल नो +1.
फुकट ते पौष्टिक अगदी त्याप्रमाणे इथे आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ऑफिशियलचा डिसिजन जो मात्र पाहायला गेलं तर नो बॉल होता, मात्र चॅलेंज केला जातोय. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय उद्योजक समाजसेवक आणि SL फाउंडेशनचे संस्थापक सुनीलभाई लकडे साहेबांची उपस्थिती त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. ग्रामपंचायत आणेचे सरपंच सन्माननीय प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि विकासाचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे सचिनभाई गोडविंदे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. आसनगाव गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय मयूरजी चंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. मी सातत्याने उल्लेख करत असतो की माणूस पैसा कशासाठी कमवतो तर ते आनंदासाठी, आणि आनंद कशामध्ये असतो तर आपल्या माणसांमध्ये. इथे नो बॉल असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आणि माणसाने पैसा कमवून घर घेतला तर त्यामध्ये सुख आहे का तर नाही, त्यामध्ये आपली माणसं असतील तर मात्र त्याला सुख म्हटलं जातं. कुठली आपण गाडी घेतो त्या गाडीमध्ये बसणं हे सुख नाहीये, तर त्या गाडीमध्ये आपल्या माणसांसोबत फिरणं याला सुख म्हटलं जातं. आणि आज संपूर्ण लाही प्रीमियर लीगची कमिटी आपल्या माणसांना बोलवलं आणि आपल्या माणसा खातीर संपूर्ण आयोजन कमिटीच्या आग्रहास मान देण्यासाठी जर पाहायला गेलं तर सर्व मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया पुनश्च एकदा शब्द सुमनाने स्वागत. मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर पाहायला मिळतोय, वाईट शेक येतोय, कॅच कंप्लीट होती मात्र फ्री हिटचा चेंडू होता. इथे आपण पाहतोय सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल 32 आकड्यावरती. तर 2 मिनिटं मॅच थांबवायची, 2 मिनिटं मॅच थांबवायची. सातत्याने जर पाहायला गेलं तर आजचा 8वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांची मांदियाई अशी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि असं म्हटलं जातं की येत्या सज्जनांची नावे आणि आम्ही देखील पुण्यवंत व्हावे या क्रीडा स्पर्धेसाठी ज्याची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहिली जात होती असे आपले सर्वांचे लाडके सुनीलभाई लकडे यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. सचिनभाई गोडविंदे जे की सरपंच आहेत ग्रामपंचायत आणेचे, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. मयूरजी चंदे उद्योजक समाजसेवक आसनगाव, त्यांच्या समवेत साखरोली गावातील उद्योजक समाजसेवक आणि त्यांची घोडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मंगेशजी भुते साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. सुस्वागतम, सहर्ष सस्नेह असं स्वागतम. याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते कल्पेश कॉर्पोरेशनचे सर्वा सन्माननीय प्रशांतजी बंटी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. ज्यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपल्याला स्पॉन्सरशिप झाली आहे, टीम लाईव्ह साठी टी शर्ट स्पॉन्सरशिप झाले आणि त्यांच्या समवेत लहान मुलांचे जे टी शर्ट आहेत त्यासाठी देखील आपल्याला स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रोप्रायटर कल्पेश कॉर्पोरेशनचे सन्माननीय उद्योजक समाजसेवक प्रशांत बंटीदादा भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. येस, मॅच सुरू करायची आता. षटक चौथं चालू आहे. रेहान शेख गोलंदाजी करत असताना बॉडी लाईन फुलटो चेंडू शरीरावरती आदळलाय आणि इथं धाव घेण्याचा जो मोह होता त्या मोहाचा बळी पडतोय. फलंदाज माघारी परतेल, लागलेला अजून एक झटका एकता कसारा या टीमला. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने पाहायला गेलं तर हवेच्या झोक्याने पत्त्यासगळं डासावं अगदी त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअप डासवताना पाहायला मिळते. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक लाही गावातील सन्माननीय विजय दादा खंबाळकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत.
थँक्यू डीजे. 32 धावा धावफलकावरती, 3 षटकं आणि 3 चेंडू टाकून झालेत. या ठिकाणी आपण पाहताय बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती एकता कसारा. 3 चेंडू शिल्लक. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. रेहान शेख गोलंदाजी करतोय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 32 धावा, 2 फलंदाज बाद. स्ट्राईक वरती प्रवीण लेफ्ट हँडेड. हार्ड हिटर फलंदाज. पंचांचा नो बॉलचा इशारा. फटका खेचलाय, चेंडू हवेत आणि निश्चितच आपण पाहाल तर इथं 2 धावा कंप्लीट करतायत. बीमर येतोय. या षटकामधील दुसरा बीमर आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे फलंदाज जर पाहायला गेला तर वर्चस्व गाजवतोय आणि गोलंदाजाला आता गोलंदाजी करता येणार नाही. 9+2 फुकट ते पौष्टिक. अगदी त्याप्रमाणे इथे जितक्या धावा येतील तितकं चांगलं असेल एकता कसारा संघासाठी. टीमची टोटल जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये 4थं सुरू आहे. 35 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहताय. षटक क्रमांक 4 चालू असताना गोलंदाज गोलंदाजी करतोय रेहान. मात्र इथून त्याला माघारी पाठवलं जाईल. 2 बीमर आले आणि 2 बीमर आल्या कारणानं इथं त्याला पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. 35 धावा, 35 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 चालू झालंय. गोलंदाज मयूर घागसला इथून बोलवलं झालं. तर याच दरम्यान दुर्गेशी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया. सर दुर्गेशी चौधरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. मयूर गायकवाड गोलंदाजीसाठी आलाय आणि हा चेंडू त्यानं डॉट फेकलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ त्याला संपन्न करायचा आहे. आपण पाहताय मिनी ओव्हर केली. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. एक चेंडू त्यानं इथून निर्धाव फेकलाय. मयूर गायकवाड राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती फलंदाज तयार प्रवीण. यावेळेस पुन्हा एकदा चेक केलं जाईल. नो बॉलचा कॉल. इथं धोक्याची घंटा आणि सरळ चेंडू धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. 9+6 हा सत्ता. याच दरम्यान जर क्षेत्रामधील एक युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि वासिन गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय दुर्गेशी चौधरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. नो बॉल होता, नो वरती षटकार पाहायला मिळाला. आशीर्वाद दिला जात आहे यशस्वी भवचा आणि पुल केलेला स्ट्रोक. फुल अँड पॉवरफुल वंडरफुल स्ट्रोक होता. ब्युटिफुल स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकारासाठी टीमची टोटल जाऊन पोहोचली 42. पुन्हा एकदा फटका खेचला. या ठिकाणी आपण पाहताय तर फ्रीडचा हा चेंडू आणि त्याला सुद्धा धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटकार पाहायला मिळतोय. पंचांनी थोडंसं रिकन्सोल्युशन केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय पुलचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि त्यानंतर चेंडू करतोय हवाई सफर. बॅक टू बॅक येत आहेत हे 2 षटकार आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 48 या आकड्यावरती. फटकेबाजी तर अप्रतिम होती. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून फेकी करण्यात आली, मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल 4थी. 12च्या सरीसरीने टीमची टोटल पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. धावफलकावरती एकता स्पोर्ट्स कसारा टीमची आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अप्रतिम अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. 48 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि व्यासपीठावरती उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय उद्योजक समाजसेवक आणि तरुणांच्या गळ्यातलं ताळीत असणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे गीता सज्जनांची नावे आणि आम्ही पुण्यवंत व्हावे असं म्हणून आम्ही सुनील लकडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर सचिनभाई गोडविंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, सरपंच ग्रामपंचायत आणि त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. सन्माननीय प्रशांत मंटियादा भोईर उद्योजक समाजसेवक आणि प्रोप्रायटर कल्पेश कॉर्पोरेशनचे ज्यांच्या माध्यमातून युट्यूब स्पॉन्सरशिप आपल्याला झाली आहे, त्या समवेत लाहे टीम साठी टी शर्ट आणि छोट्या मुलांसाठी देखील टी शर्ट आपल्याला स्पॉन्सरशिप झाली, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. यावेळेस आपण पाहतोय बॉटम हँडचा चांगला वापर चेंडू चालला आहे काऊ कॉर्नर मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये.
पाचव्या षटकाला इथं सुरुवात झाली आहे. वाहिद खान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. धावफलकावरती 2 गडी बाद 48 धावा. निश्चितच एक सिंगल आली. 49 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. 49 50 कडे वाटचाल करतायत. एकता कसारा हा संघ नक्कीच आपण पाहाल तर एक सन्मानजनक धावत संख्येकडे वाटचाल करत असताना 49 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा धावफलकावरती. वाहिद खान स्ट्राइक वरती प्रवीण. आजच्या दिवसामध्ये आपण पाहत असाल तर अतिशय घातक आणि भेदक बॅटिंग प्रवीण घोडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच पुल करतोय. नजर बरोबर चेंडूवरती बसली आहे. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. षटकार. तर मी सातत्याने उल्लेख करतोय ज्याच्या माध्यमातून हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागलं जातं. आणि जर पाहायला गेलं तर प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे, विकासाचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे, ग्रामपंचायत आणेचे सरपंच सन्माननीय सचिनभाई गोडविंदे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला सौजन्य झाली आहे. त्यांचं देखील करूया सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. मोठी फटकेबाजी पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. 55 रन ऑन दी स्कोर कार्ड. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो. मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न इथे केले जात आहेत. एकता कसारा टीमच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा जी मात्र दाखवली जाते. 55 धावांवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं भरपूर धावा जमवण्यात यशस्वी होत असताना प्रवीण घोडे यावेळेस सुद्धा फटका चांगला खेळलाय. फिल्डरला बीट केलं. फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अजून एक कडक स्ट्रोक पाहायला मिळालाय. 61 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावर 61 धावा. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तोडाफोडा आणि तोडाफोडा असं समीकरण सध्याच्या स्थितीला फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आलाय आणि स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करतोय. काय बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिस्टाइम स्ट्रोक. मात्र चेंडू सीमा पार. डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार. षटकार येतोय. बॅक टू बॅक 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सचिनभाई गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून 3333 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण याच्यासाठी असेल. हे पारितोषिक नाही तर हे शब्बासकीचं ताप आहे. कारण म्हटलं जातं की कुठलाही खेळाडू किंबहुना कुठलाही व्यक्तिमत्व पुढे जाणार असेल तर त्यासाठी आपल्या माणसांची गरज असते. आणि हे पैसे नाहीयेत तरी बक्षिसाची ताप आहे, जेणेकरून प्रोत्साहित करण्याचं काम दादांच्या माध्यमातून केलं जाते. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. 40 धावांवरती वैयक्तिक खेळतोय बॅटिंग करत असताना प्रवीण घोडे. आजच्या दिवसामध्ये विध्वंसक बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाहिद खान गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती हल्ला बॉल केलाय. इथं आपण पाहताय तर तब्बल स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 69 धावा 21 धावा इथं वाहिद खर्च करतोय. शेवटचं अंतिम षटक अतिशय महागडं ठरतंय. आतापर्यंत 21 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या पाहायला मिळतात. वाहिद कडे देखील कॅलिबर आहे. असं म्हटलं जातं कि हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. सध्या संघाला गरज आहे आणि त्याच्या माध्यमातून तशी कामगिरी होईल की नाही हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. इथे व्हाईट बॉल येतो. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. म्हणजे काय तर एक तर कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, आधीच धावा जास्त, त्यामध्ये अतिरिक्त धावा. 70 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहाल तर एक सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव घेताना इथं रनआउटच्या स्वरूपात विकेट अर्जित करतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 षटकं संपली आहेत. एकता कसारा संघानं बनवल्या तब्बल 71 धावा आणि 72 धावांचं लक्ष इथं उभं केलंय. 71 धावा धावफलकावरती आणि 72 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदेई ही असं म्हटलं जातं की पाहुण्यांचं येणं हे फक्त येणं नाहीये तर आमच्या हृदयावरती कोरलेलं ते सुंदर
असं लिहिणं आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलबाई लकडे साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, हर मोती माणिक नहीं होते. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये सुनीलबाई लकडे साहेबांसारखे खूप कमी असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. उद्योजक, समाजसेवक आणि जर पाहायला गेलं तर दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागलं जातं. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. याच दरम्यान प्रकाशदादा बेरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. माधवजी बेरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि जनार्दन दादा बेरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष, सस्नेह आणि मनपूर्वक असं स्वागत. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आपल्या सर्वांना पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी सिरीज साठी आपल्याला बाईक सौजन्य झाली आहे असे सचिनभाई गोडविंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. याच दरम्यान जर पाहायला गेलं तर बीरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्माननीय प्रकाशदादा बेरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल नानांना या आपण व्यासपीठावरती, आपण विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. सचिनदादा गोडविंदे साहेबांचा विचार केला तर आणि गावातील प्रथम नागरिक आहेत ज्यांच्या माध्यमातून विकासाचे वारे आपल्याला पाहायला मिळतात, सातत्याने वाहिले जातात. तर विनंती करतोय सन्माननीय भगवानजी खंबाळकर साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते तरुणांच्या गळ्यातलं ताळीत असणारे व्यक्तिमत्व, ग्रामपंचायत आणेचे प्रथम नागरिक, आणे गावातील प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे असे सचिनभाई गोडविंदे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय. आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान जो मात्र पाहायला मिळेल. अतिथी देवो भव, पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपली परंपरा आणि ती परंपरा जपत असताना संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपल्याला पाहायला मिळते. दादांचं केलं जात आहे इथे शुभ सन्मान आपण पाहू शकतो. यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत उद्योजक, समाजसेवक सन्माननीय मंगेशदादा भुते साहेबांचं देखील शुभ सन्मान इथे केला जात आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान केला जातोय. मायशी आपुलकीची उबदार दमदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण दादांचं शुभ सन्मान करतोय. विनंती करतोय मंगेशदादा भुते साहेबांना आपण आपला शुभ सन्मान असं मात्र स्वीकारायचं. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी पाहायला मिळते आणि प्रत्येक अतिथीचं इथे शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. यानंतर अजून एक शुभ सन्मान होणार आहे उद्योजक, समाजसेवक सन्माननीय मंगेशी पारधी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. विनंती असेल मंगेशदादा पारधी साहेबांना आपण आपला शुभ सन्मान जो मात्र स्वीकारायचा. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलबाई लकडे साहेबांची उपस्थिती आपण पाहू शकतो. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी सिरीज साठी आपल्याला बाईक स्पॉन्सर झाली आहे उपसरपंच आणि सन्माननीय सचिनभाई गोडविंदे साहेबांची उपस्थिती. त्या समवेत कल्पेश कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर आणि जर पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह स्पॉन्सर आपल्याला झाली आहे. टीम लाईव्ह साठी टी शर्ट स्पॉन्सर झालेत असे आपले सर्वांचे लाडके उद्योजक, समाजसेवक प्रशांतजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. थँक्यू सो मच. मॅच थांबवायची. प्रवीण गोडे आपण यायचं 1 मिनिट लवकर या. आपल्यासाठी 3 षटकांसाठी 3333 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रवीण थोडंसं सहकार्य कर. प्रवीण लवकर ये. प्रवीण गुडे आपल्यासाठी 3333 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय सचिनभाई गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कॅश प्राइज बॅक टू बॅक 3 षटकांसाठी हा कॅश प्राइज आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. सातत्याने जर पाहायला गेलं तर
नवीन नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम, नवीन नवीन व्यक्तिमत्वांना संधी देण्याचं काम जे मात्र सचिनभाई गोडविंदे यांच्या माध्यमातून केला जातो. सचिनभाई गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून 3333 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीण याला दिलं जात आहे. क्या बात आहे. आपल्या विभागातला खेळाडू पुढे जातोय आणि त्याला कुठेतरी इथे शब्बासकी दिली जाते. तर येस, आता मॅच सुरू करायची. सेमीफायनल क्रमांक दुसरा आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. मान्यवरांची मांदी पाहायला मिळते. एसएल फाउंडेशनचे संस्थापक सुनीलभाई लकडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. विचार केला तर सुनीलभाई गोडविंदे साहेबांचं देखील शेड्यूल खूप बिझी आहे, मात्र आपल्या माणसांनी बोलवला आणि आपल्या माणसा खातीर त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील मनापासून आभार जे मात्र असेल. चला मॅच सुरू करायची. रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप होणं इथं गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप इथे अनिवार्य असेल. तर सचिनभाई गोडविंदे सरांचं मनापासून आभार असेल. आपण वेळ काढून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थिती आपली इथे लावली, त्यासाठी आपलं देखील मनापासून आभार असेल. मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. एसएल फाउंडेशनचे संस्थापक सुनीलभाई लकडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. तर समवेत कल्पेश कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह स्पॉन्सरशिप झाली आहे, त्यासोबतच टीम लाय टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप आणि छोट्या मुलांच्या टी शर्ट साठी देखील आपल्याला स्पॉन्सरशिप पाहायला मिळते. असे उद्योजक समाजसेवक सन्माननीय प्रशांतजी भुईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. विनंती असेल उपसरपंच ग्रामपंचायत बिरवाडी सन्माननीय प्रकाशदादा भेरे साहेबांना आपण देखील या व्यासपीठावरती आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला क्लिअर करत एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतोय. यावेळेस शिरोगावाचा ब्रँड लाहे प्रीमियर लीग चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं या ठिकाणी सुरुवात केली आहे. यावेळेस सुद्धा फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेलची संधी, कठीण झेल होता मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. इथं ड्रॉप होतोय. त्यानंतर आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. 72 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना संघ मैदानावरती इन्शा स्पोर्ट्स शिरोळ हा खेळतोय. मुनाफ आणि वाहिद ॲज युजल सलामीची जोडी मैदानावरती. वाहिद खान संपूर्ण टुर्नामेंट मध्ये भरपूर चमकदार कामगिरी वाहिद खानची राहिली आहे. यावेळेस पहा इनसाइड आउट खेळतोय. जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड षटकार. षटकार त्यानंतर दुहेरी धाव, चौकार, दुहेरी धाव आणि षटकार अशा पद्धतीचं इथं विवरण तुम्हाला पाहायला मिळतंय. धावफलकावरती आहेत त्या 12 धावा. लाहे प्रीमियर लीग पर्व चौथं आणि शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. चारी बाजूला आपण पाहताय तर प्रेक्षक राजाची प्रचंड गर्दी आणि गर्दीमध्ये चाललेली ही मॅच. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला तशाच पद्धतीचा फटका. काय बॅटिंग करतोय, आक्रमक शैली बॅटिंग करत असताना बॅट्समन वाहिद खान चौकार. तर व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्षाचं स्वागत. मयूरजी चंदे आसनगाव गावातील उद्योजक समाजसेवक त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत.
16 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहताय षटक पहिलं चालू आहे आणि निश्चितच कुठलाही गडी बाद नाही. 72 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठला करत असताना जर आपण पाहाल तर अतिशय आकर्षक सुरुवात या ठिकाणी दिली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष ससने असं स्वागतम. याच दरम्यान उद्योजक समाजसेवक यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे श्रेयसदादा वेकंडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. जो मैं बोलता हूँ मैं करता हूँ, जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ या वाक्यावरती चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्रेयसदादा वेकंडे त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे श्रेयसदादा वेकंडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष असं स्वागत असेल. थँक्यू डीजे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूया. स्कोर कार्ड वरती 17 धावा बिनबाद आपण पाहताय. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती इंचास्पोर्ट शिरोळ. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 17 धावा जोडल्यात. 72 धावांचं मोठं लक्ष इथं ठेवलंय. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्या षटकावरती हल्ला बोल केलाय. गोलंदाज प्रवीण येतोय, ज्यानं बॅटिंग करत असताना आक्रमक बॅटिंग केली. स्ट्राईक एंड वरती वाहिद. प्रवीणचा हा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची सुवर्ण संधी आणि एक चांगला झेल तिथं टिपलाय. फलंदाज माघारी परतेल. ज्याच्यावरती जबाबदारी आणि भरोसा होता तो भरोसा तुटलाय. फलंदाज बाद होतोय. प्रवीणने टिपली विकेट. वाहिद खान आउट. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांची. नुकताच आगमन झालंय श्रेयसदादा वेकंडे साहेबांचा उद्योजक समाजसेवक. आणि या विभागामध्ये कुठली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तर त्यामध्ये आवर्जून असणारं व्यक्तिमत्व अर्थातच डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे श्रेयसदादा वेकंडे. द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज आपल्याला त्यांच्या माध्यमातून सौजन्य झाली आहे. त्यांचं देखील आभार असेल. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय अर्थातच कोल्ड ड्रिंक आपल्या ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅच साठी सौजन्य झाली आहे. असं संतोषदादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. तर आमचे मोठे बंधुराज अगदी बंधुतुल्य मित्र आमचे दर्शनदादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. प्रचंडदादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कल्पेश कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर उद्योजक समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून YouTube लाईव्ह स्पॉन्सरशिप झाली आहे. लाईव्ह टीम आणि छोट्या मुलांसाठी जे टी शर्ट आहेत त्यांच्यासाठी स्पॉन्सरशिप आहे. प्रवीणचा हा चेंडू यावेळेस बॅटची एज आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल एक धाव येते. धावफलकावरती जोडली जाईल. ही एक धाव धावफलकावरती जोडल्यानंतर आपण पाहाल तर 18 धावा. 72चं मोठं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करत असताना निश्चितच आपण पाहाल तर 18 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना रेहान आणि मुनाफ ही जोडी मैदानावरती खेळतायत. बनवायच्या आहेत त्या 72. इथून रिक्वायर्ड 100चा जर आपण विचार केला तर 14.73चं रिक्वायर्ड 100. प्रवीणचा हा चेंडू मुनाफ साठी बॅकफुटला जाऊन खेळलाय. त्या ठिकाणी कबरला फिल्डर आहे. चेंडूला गॅदर केलं, पकडलं, फेकलं. तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. सुनीलभाई लकडे SL फाउंडेशनचे संस्थापक त्यांची उपस्थिती. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आसनगाव गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय मयूरजी चंदे साहेबांची उपस्थिती. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. साखरोली गावातील उद्योजक समाजसेवक अनिकेतजी गोडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. चंद्रकांत दादा निचिते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. विजयदादा खंबाळकर उद्योजक समाजसेवक त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. दुर्गेशदादा चौधरी अगदी युवा उद्योजक आहेत. बिल्डर क्षेत्रामधील एक उभरता सितारा म्हणून त्यांची ओळख आहे. आणि जर पाहायला गेलं तर वासिन गावातील उद्योजक समाजसेवक त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. 2 धावा येत आहेत. इथं 2 धावा धावफलकावरती आपण जोडतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 21 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक चालू असताना दुसरं गोलंदाज प्रवीण गोलंदाजी करतोय. प्रवीण गोडे ज्यानं निश्चितच ही संपूर्ण स्पर्धा गाजवली. संपूर्ण स्पर्धा आपल्या नावावरती करून घेण्यामध्ये निश्चितच यशस्वी ठरलाय. एकता कसारा संघाचा हा लेफ्ट हँडेड ऑलराऊंडर खेळाडू प्रवीण गोडे बॅटिंग करत असताना अतिशय विध्वंसक फलंदाजी सुरुवातीला पूर्वार्धात केली. सलगचे 3 षटकार
सचिनदादा घोडविंदे यांच्याकडनं पारितोषिक सुद्धा मिळालं प्रवीण मैदानावरती आणि त्याच्या विरोधात इथं हल्ला चढवलाय आक्रमक प्रहार रेहानच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 25 रन ऑन द स्कोर कार्ड. 2 षटकांची समाप्ती होती. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. सातत्याने मी या विभागामध्ये ज्या वेळेस समालोचन करतो त्या वेळेस कुठली क्रीडा स्पर्धा असू द्या, हा तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय श्रेयसदादा बेखंडे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक साठी कॅश प्राइज अर्थातच 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला सौजन्य झालंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच साठी, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय अर्थातच कोल्ड्रिंक्स यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालेत असे संतोषदादा भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग आजचा दिवस क्रमांक 8वा शेवटचा दिवस आणि अजूनही एक सामना. यानंतर आपल्याला मेगा फायनलचा कव्हर करायचे. 28 संघांचा समावेश आणि त्यापैकी 3 संघ सध्या पाहायला मिळत आहेत. मात्र एक असेल चॅम्पियन आणि कुठला तो संघ असेल पुढच्या मॅच मध्ये आपल्याला कळून जाईल कोण संघ लाहे प्रीमियर लीगचा चॅम्पियन होईल. श्री गणेश बिरवाडी संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाली आहे. मात्र दुसरा कुठला संघ असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी करत असताना आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती एक सिंगल इथं गॅदर केली जाते. सिंगल एक धाव येते. धावफलकावरती एका धावेची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल ते 26 वरती 26. गोलंदाज किशोर आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू सिंगल आली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि त्यानंतर आपण पाहाल तर इथं बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय. एक झटका लागलाय इन्शा स्पोर्ट शिरोळला. मतीन आणि मुनाफ ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतील. आता मात्र दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी. एकंदरीत आपण पाहिलं तर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून बनवायच्या आहेत त्या तब्बल 46 धावा. बॉलिंग करत असताना किशोर पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेट अर्जित केली आहे. मैदानावरती जबरदस्त कामगिरी पार पाडत असताना गोलंदाजी करण्यासाठी किशोर आला. पहिला बॉल डॉट फेकला. त्यानंतर या चेंडूवरती विकेट अर्जित केली आहे. इथून जबाबदारी त्याच्यावरती निश्चितच असेल कारण समोर मतीन शेख बॅट फिरवतायत. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही आणि निश्चितच एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. बाईचा इशारा येतोय. एक सिंगल येईल. धावफलकावरती ऍड करतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर ही एका धावेची मदत धावफलकाला होईल आणि स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 27 वरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. शांतपणे चाललेलं क्रिकेट. संध्याकाळचं वातावरण. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच आणि मैदानावरती चाललेला हा सामना जर तुम्ही पाहिला तर 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 27 धावा. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळलाय. त्या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. मात्र तिथं डिक्लेअर झोन आणि तिथं 2 धावा इथून ऍड केल्या जातील. गोशांकित क्षेत्र आहे. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती 29. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आता मेगा फायनलची मॅच या ठिकाणी चालू होतीये थोड्याच वेळात.
आपण सर्वांनी सीमारेषेचा ताबा घ्या. आपल्याला पाहायला मिळत आहेत मतीन आणि मुनाफ या जोडीला फार मोठी मजल मारायची आहे. इथं खेळलाय पॉइंट वरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय. कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही आणि एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एकंदरीत पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना मतीन आणि मुनाफ जोडी मैदानावरती खेळतायत. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाला 72 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय. एकंदरीत 30 धावा झालेल्या आहेत. इथून जर विचार केला तर अजूनही 42 धावांची गरज विजय संपादित करायचा असेल तर बनवाव्या लागतील. 42 धावा. चेंडू शिल्लक आहेत केवळ 13 चेंडू 42. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार ठोकावे लागतील. मुनाफ शेख जोपर्यंत मैदानात तोपर्यंत आशा पल्लवीत. हा चेंडू चेक केला जाईल लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड 31 वरती जाऊन पोहोचलं. 31. धावा इथं धावफलकावरती आपण पाहताय. गोलंदाज किशोर. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम पाहायला मिळाला. टप्पा खाल्ला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 इथं संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्यात त्या 2 गडी बाद 31 धावा. तर मान्यवरांची मांदी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पाहायला गेलं तर हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके श्रेयसदत्त विखंडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सातत्याने जर विचार केला तर कुठली क्रीडा स्पर्धा या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस आयोजकांच्या माध्यमातून हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून जागलं जातं असे आपल्या सर्वांचे लाडके श्रेयसदत्त विखंडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर संतोषी भुईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय कोल्ड्रिंक आपल्याला सौजन्य झाली आहे. असल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. मोहिरजी चंदे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक आसन गावातील त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. साखरुली गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय अनिकेतजी घोडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. चंद्रकांत दादा निचिते असतील त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. आणि जर विचार केला तर युट्यूब लाईव्ह स्पॉन्सरशिप त्या समवेत टीम लाय संघासाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप आणि छोट्या मुलांसाठी जे टी शर्ट आहेत ते आपल्या ज्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेत असे कल्पेश कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर उद्योजक समाजसेवक प्रशांतजी बंटी भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. विजयजी खंबाळकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. उद्योजक समाजसेवक आणि युवा बिल्डिंग क्षेत्रामधील सातत्याने ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे दुर्गेशी चौधरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. 12 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान इथं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच पहिल्या चेंडूवरती इथं संधी निर्माण झाली होती. मुनाफ शेख वेगानं त्या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता मात्र सीमारेषेच्या दिशेनं आपण पाहताय थोडीशी गफलत आणि तिथं झेल ड्रॉप झालाय आणि 2 धावा कंप्लीट करतायत. समीकरण पाहायला मिळेल 11 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी करत असताना हे षटक पाहायला मिळतंय. यावेळेस सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा झेलची संधी आणि ही संधी इथं मात्र कमावलीये. चांगला झेल. फलंदाज होतोय फेल. मुनाफ शेखच्या रूपानं लागलेला 440चा झटका इन्शा स्पोर्ट शिरोळला.
मुनाफ शेख बाद होतोय इथं पाहिलं तर 10 चेंडू आणि 39 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. बॅटिंग करत असताना अडचणीत सापडलेली टीम इन्शा स्पोर्ट शिरोळ. सुरुवातीला आपण पाहिलं तर 72 धावांचं कडवं तगडं आव्हान इथं उभं केलं आणि आव्हानाचा पाठलाग करत असताना इथं अडचणी निर्माण झाल्यात. अडचणीत सापडलेली टीम इन्शा स्पोर्ट शिरोळ. चला स्पीडअप करा. 10 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. आपल्याला अजून मेगा फायनल खेळवायची आहे. मित्रांनो आपल्याला अजून मेगा फायनल खेळवायचे आहे. दहा चेंडू आणि इथं 39 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम इन्शा स्पोर्ट शिरोळ. गोलंदाज प्रवीण या चेंडूवर खेळलाय फटका. तिथं मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेलची सुवर्ण संधी होती मात्र इथं दैव बलवत्तर आणि आपण पाहिलं तर संघासाठी एक धाव जमवली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातंय ते 34 वरती 34. 9 चेंडू आणि अजूनही 38 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लक्षाचा पाठलाग करत असताना इथून फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी कोण पार पाडेल. सेमीफायनलची मॅच आहे. सामना जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये इथं दाखल होतोय. एकता कसारा आणि त्यांच्या विरोधात संघ खेळत असताना आपण पाहताय मैदानावरती इन्शा स्पोर्ट शिरोळ. 9 चेंडू 38 धावा. सामना निश्चितच थंड करण्याचं काम प्रवीणनं केलं. सुरुवातीला आपण पाहिलं असेल संघ अडचणीत असताना बॅटिंग केली जबरदस्त. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी त्यानं केली. त्यानंतर आपण पाहाल तर इथं गोलंदाजी सुद्धा आकर्षक करतोय प्रवीण घोडे. वन मॅन शो. एकता कसारा संघासाठी बॅटिंग चांगली केली. त्यानंतर गोलंदाजी करत असताना सुद्धा अचूक टप्प्यावरती भन्नाट मारा करतोय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पहा ऑफस्टिकच्या बाहेर सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉलचा कॉल येतोय. अवंतरची धाव. धावफलकावरती जर आपण पाहाल तर 35 3 बाद 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथं चौथं मार्गस्थ असताना मतीन शेख ऑफ साइडला शफल झालाय. ऑन साइडला जबरदस्त प्रहार केलाय. मॅच जिवंत करणारा हा जबरदस्त फटका षटकार. तर काही अवधीनंतर उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पेशाने शिक्षक आणि जर पाहायला गेलं तर उद्योजक समाजसेवक सन्माननीय अरुणजी खंबाळकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर सचिनजी भोईर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी पाण्याचे टँकर आणि जेसीबी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर विठ्ठलजी धपाटे साहेबांची देखील उपस्थिती धापटे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. ग्रामपंचायत लायचे सरपंच प्रथम नागरिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. आणि त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर विश्वासी भडांगे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला सौजन्य झालेलं आहे. ग्रामपंचायत लायचे सदस्य आहेत सन्माननीय विश्वासदादा बडांगे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. तुकाराम दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. सरपंच साहेब आहेत त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. त्या समवेत ग्रामपंचायत लाहे सरपंच शोभाताई धापटे मॅमची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. त्या समवेत ग्रामपंचायत सदस्य विशाखाताई भडांगे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. अरुणदादा खंबाळकर साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पेशाने शिक्षक आहेत त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत.
तर याच दरम्यान माधवजी बेरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक समाजसेवक शहापूर त्याच्या समवेत प्रकाशजी बेरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ग्रामपंचायत बिरवाडीचे उपसरपंच आहेत. तर याच दरम्यान MG बियर शॉपचे सर्व मयूरजी घागस यांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाचा आपल्याला करंडक लाभलंय असे MG बियर शॉपचे सर्व मयूरजी घागस साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. युवराजी गिरा साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. फिल्डिंग लावून घ्या एकता का सर, आपण फिल्डिंग लावून घ्या. धन्यवाद. 6 चेंडू आणि इथं 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू 27 धावा मैदानावरती विजयासाठी फार मोठं आव्हान. सामना जर इंचास्पोर्ट शिरोळ या टीमला जिंकायचा असेल तर शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि बनवायचे आहेत 27 धावा. तर उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते युवराजी गिरा साहेबांची, त्यांच्या समवेत मयूरजी घागस साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ जो करंडक आहे तो आपल्याला सौजन्य झालेला आहे. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. यानंतर मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये श्री गणेश बिरवाडी संघासाठी सुवर्ण संधी असेल. उद्योजक समाजसेवक सन्माननीय श्रेयसदादा वेखंडे साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकामध्ये कुठल्याही खेळाडूने 3 षटकार ठोकले तर त्याला 1001 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सातत्याने जर पाहायला गेलं तर मान्यवरांची मांदेई आपल्याला क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. प्रत्येक मान्यवराचं शब्द सुमण्याने असं स्वागत असेल. 6 चेंडू आणि 27 धावांची इथं गरज आहे. चला स्पीडअप करा. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज यावेळेस खेळल्या ऑन साइडला. त्या ठिकाणी एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल धावफलकावरती जोडतायत. पाहिलं तर 46 धावा धावफलकावर. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 26 धावांची गरज. शेवटच्या षटकाचे 5 चेंडू शिल्लक. श्री गणेश बिरवाडी टीम संपूर्ण स्क्वॉडने स्टेज जवळ यायचे. श्री गणेश बिरवाडी टीम संपूर्ण स्क्वॉडने स्टेज जवळ या. सुदाम दादा, त्यानंतर योगेश दादा, तुषार दादा, सर्वांना विनंती असेल लवकरात लवकर आपण संपूर्ण स्क्वॉड घेऊन स्टेज जवळ यायचं. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. त्या ठिकाणी चेंडू आडवून पकडून फेक केला जाईल. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. या 2 धावा इथं धावफलकावरती जोडतील. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 48 या आकड्यावरती 48 48 धावा. 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंवरती सलग 4 षटकार इथं ठोकावे लागतील. सेमीफायनलची मॅच. मतीनबाई शेख इथं भरपूर मेहनत करतायत. मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. हा चेंडू फुलटोस खेळलाय. त्या ठिकाणी ऑन साइडला फिल्डर सीमारेषेवरती आहे. पकड करण्यात यशस्वी झालाय. 2 धावा इथे येत आहेत. 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 50 वरती. नो बॉल चेक करायचंय. हाईट फॅक्टर. तर व्यासपीठावरती उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एसएल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सुनीलभाई लकडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. आसनगाव गावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय मयूरजी चंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या समवेत साखरोली गावातील उद्योजक समाजसेवक अनिकेत दादा घोडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सन्माननीय चंद्रकांत दादा निश्चिते साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. 3 बॉल 23 धावा. ग्रामपंचायतला माजी सरपंच माजी उपसरपंच हिराबाई भोईरा मॅमची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत.
त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर कल्पेश कॉर्पोरेशनचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब लाईव्ह स्पॉन्सरशिप झाली, त्यासोबत टीम लायचे जी संपूर्ण टीम आहे, छोट्या मुलांची टीम देखील आणि मोठ्या मुलांची देखील टीम आहे, त्यासाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप आपल्याला ज्यांच्या माध्यमातून झाले तसे उद्योजक समाजसेवक प्रशांतजी बंटी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. विजयदादा खंबाळकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. उद्योजक समाजसेवक सन्माननीय दुर्गेशी चौधरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. श्रेयसदादा वेकंडे दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज 25,000 रुपये सौजन्य झालंय, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. संतोषी भोईर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय कोल्ड्रिंक आपल्याला सौजन्य झाली, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. मयूरजी गागस, युवराजी गिरा ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ पारितोषिकचा करंडक आपल्याला सौजन्य झाले, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. अरुणजी खंबाळकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, पेशाने शिक्षक आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून या मैदानासाठी जेसीबी आणि पाण्याचे टँकर आपल्याला पाहायला मिळाले असे सचिनजी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. विठ्ठलदादा दापटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया